नमस्कार, माय महानगरच्या लाईव्ह मध्ये मी वैभव पाटील आपलं स्वागत करतो। आपण पाहतोय या ठिकाणी हे सगळे पोलीस कर्मचारी आपल्याला पाहायला मिळतात की या ठिकाणी जमलेले आहेत। त्यांच्याशी आपण बातचीत आपण या ठिकाणी करणार आहोत। आपण पाहतोय या ठिकाणी पोलीस कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र पोलीस प्रशासन आहे आणि त्यांना केवळ 500 रुपये दिले होते, त्यामुळे त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। काय सांगाल तुमची तुमची मागणी काय आम्ही आंदोलन नाही करत आहे। आम्ही चाललोय मॅडम, आम्ही तिकडेच चाललोय, पण आपले सगळे लोक आम्ही तिकडे आम्ही काय आंदोलन तिकडे ₹5,000 पोलिसांना भत्ता द्यावा ही मागणी केली आम्ही। कर्मचारी विकास काम केलं होतं सर। 24 तास 48 तास पोलीस कर्मचारी काम करतोय आणि किती निवडणूक जाहीर झाल्यापासून ते निकालापर्यंत पोलीस अधिकारी कर्मचारी यांना ती पूर्ण जिम्मेदारी पोलिसांच्या भरोश्यावर असते। त्यामुळे पोलिसांना त्यांनी मानधन द्यावं ही मागणी आम्ही शांततेत गांधीगिरीने आम्ही निवडणूक आयोगाला फुले देणार आहोत की पोलिसांनी जे कर्तव्य असतं त्यांना 5,000 रुपये द्यावे ही मागणी केली आम्ही। महाराष्ट्र निवडणूक आयोगाने आमच्या पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांना 5,000 रुपये द्यावे आणि 500 रुपये आम्ही पोलीस संघटनेच्या माध्यमातून काम करतोय आणि पोलिसांना आम्ही सर्व पोलीस परिवाराची संघटना आहे। पोलिसांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही आहोत। त्यांचं काम आहे कायदा व सुव्यवस्था राखणं, त्यामुळे त्यांचं काम आहे आम्हाला रोखणं। पण आम्ही आंदोलन करत नाहीये, काही करत नाहीये। आम्ही शांततेत निवडणूक आयोगाला गुलाबाचं फुल देतोय आणि आमच्या पोलीस अधिकारी कर्मचाऱ्याला 5,000 रुपये मानधन द्या एवढी मागणी करतोय। आम्हाला पोलीस प्रशासनाने तिकडे जागा दिली आहे। सिलेक्टेड काही लोकांना निवडणूक आयोगाने लक्षात घ्यावं की तुमच्या सुरक्षेची जिम्मेदारी ही पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांच्या जीवावर आहे। त्यामुळे त्यांना महाराष्ट्रातील 26 अकराच्या हल्ल्यापासून पूर्ण आंदोलनापर्यंत पोलिसांची जिम्मेदारी। तर निवडणूक आयोगाने 5,000 रुपये द्यावे ही मागणी आहे, कारण 26 अकराच्या हल्ल्यापासून पोलीस जीवाचं रान करतायत आणि पोलिसांना जर अशी तुटपुंजी मध्ये जर निवडणूक आयोग देत असेल तर ते कुठेतरी चुकीचं आहे। पोलिसांचा अपमान केला जातो त्यामध्ये, तर पोलिसांना भत्ता मिळावा, न्याय द्यावा म्हणून करावा याची विनंती आहे। आपण पाहतोय या ठिकाणी ह्या सगळ्या कर्मचाऱ्यांना जे ते पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे आणि या सगळ्यामध्ये पोलीस जे होते त्यांना बोलण्यापासून अडवलं। तुम्ही अडवलं पद्धत झाली का? अशा पद्धतीने तुम्ही वागत होतात आंदोलन प्लीज सर नाही मॅडम उत्तर द्यावं लागेल तुम्हाला। नाही मॅडम, ज्या पद्धतीने तुम्ही बोलत होतात तुम्ही उत्तर द्या की अशा पद्धतीने तुम्ही का बोलत होतात? इतकी अरेरावी का होती तुमची? अरेरावी का होती मॅडम? प्रश्न विचारतोय। ज्या पद्धतीने सगळे कॅमेरे रेकॉर्ड झालेले नाही, माध्यमांना तुम्ही अशा पद्धतीने धक्काबुक्की का उत्तर द्यावं लागेल मॅडम। मॅडम बोलू नका। तर आपण पाहतोय या ठिकाणी मंत्रालयाच्या समोर आपण पाहतोय ही मंत्रालयाची इमारत आहे। मंत्रालयाच्या समोरील परिसरामध्ये हे आंदोलन जे ते आज होणार होतं आणि या आंदोलनासाठी आपण पाहतोय अनेक पोलीस कर्मचारी जे ते आलेले होते आणि साधारणतः आपण पाहतोय की ज्या वेळेला निवडणूक आयोगाचं जे काय आपण पाहतोय या सगळ्यामध्ये आपण पाहतोय की एकंदरीत निवडणूक काळामध्ये ज्या पोलिसांनी जे ते काम एकंदरीत केलं होतं, मात्र या कामादरम्यानच पोलिसांना जो ठरलेला एकंदरीत पाहायला गेलं तर भत्ता होता, म्हणजे महाराष्ट्र पोलीस बाईचं
संघटनेकडून राज्य निवडणूक आयोगाबाहेर गांधीगिरी पद्धतीनं आंदोलन जे आहे ते करण्यात आलं. शांततेच्या मार्गाने हे आंदोलन करण्यात आलं आणि या आंदोलनादरम्यान पोलिसांकडून म्हणजे पाहायला गेलं तर हे जे पोलीस कर्मचारी आहेत त्यांच्याकडूनच आपण पाहतोय की ज्या राज्य निवडणूक आयोग आहे, मंत्रालय आहे, त्यांना मात्र या सगळ्यामध्ये ते गुलाबाचं फूल जे आहे ते देणार होते. मात्र या सगळ्यामध्ये आपण पाहतोय की ते या आंदोलनादरम्यान ते गुलाबाचं फूल त्यांना देऊन शांततेच्या मार्गाने हे आंदोलन होणार होतं. मात्र पोलिसांनी हस्तक्षेप केला. या सगळ्यामध्ये पाहायला गेलं तर पोलीस आले आणि त्यांनी मात्र त्यांना आंदोलन करण्यापासून थांबवलं. कारण ज्या ठिकाणी आंदोलनाची ठिकाण दिलं असं पोलिसांचं सुद्धा म्हणणं होतं की ज्या ठिकाणी आंदोलनाचं ठिकाण दिलं तिकडे जाऊन तुम्ही आंदोलन करावं असं सुद्धा त्यांचं म्हणणं होतं. मात्र त्यांची मागणी होती की 5,000 मानधन भत्ता जो आहे तो करावा, 5,000 भत्ता करावा असं सुद्धा त्यांनी मागणी जी आहे ती यावेळेला व्यक्त केलेली आहे. दरम्यान आता या सगळ्यावरती नेमका काय निर्णय घेतला जातो, कारण आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक सुद्धा आहे. या बैठकीच्या पार्श्वभूमीवरती या संदर्भातला काही निर्णय घेतला जाणार का आणि ज्या कर्मचाऱ्यांनी आता आंदोलन हे मंत्रालयाबाहेर केलं त्यांना न्याय मिळतो का हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे. कॅमेरा पर्सन अवधेश कोरीसह मी वैभव पाटील, मुंबई.